ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचा इको फ्रेंडली दिवाळी बाजार या नावाने विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आलं। ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदिनींनी बनवलेल्या वस्तू आता नव्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत। यावर्षी मिलेटवर आधारित काही उत्पादनंही बंदिनींनी तयार केले आहेत। या वस्तूंचं आधुनिक तंत्रज्ञान वापरून बाजारपेठेत सादरीकरण केले जाईल असा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितण्यात आलं। आम्ही दिवाळी संपेपर्यंत हा सेल सुरू असणार आहे आणि मी जास्तीत जास्त ठाणेकरांना असं आव्हान करेल की दरवर्षीप्रमाणे आम्ही दिवाळी मेळाव्याचं आयोजन केलेले आहे। बंद्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या खूप चांगल्या वस्तू बनवलेल्या आहेत, तर आपण खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी देता, तर यावर्षी देखील इथं जास्ती लोकांनी येऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, जेणेकरून आमच्या सर्व बंदीजनांचं मनोबल वाढेल। तर मी सगळ्या ठाणेकरांना आव्हान करते, सगळ्या नागरिकांना आव्हान करते की तुम्ही या आणि इथे पहा। प्रदर्शनीमध्ये आज दिवाळीच्या अगोदर या प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह इथे कारागृह अधीक्षक, त्यांचा स्टाफ आणि बंदींनी बनवलेल्या वस्तू याची आज पाहणी केली। त्याचं उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित होतो। तर यामध्ये अतिशय चांगल्या सागापासून बनवलेल्या वस्तू ज्या आपल्याला मार्केटमध्ये जास्ती किमतीला पडतील पण इथे कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत। त्याच पद्धतीने म्हणजे दर्जा जो आहे तो अतिशय उत्तम आहे आणि त्याचसोबत नवीन प्रोडक्ट बनवण्याचं देखील इथं दरवर्षी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे। या प्रदर्शनीच्या अनुषंगाने याला आणखीन कोणती नवीन टेक्नॉलॉजी, आता पॅकेजिंगला एक टेक्नॉलॉजीचा आम्ही चर्चा केली। छान पद्धतीचे मिलेटवर बेस्ड प्रोडक्ट बनवले आहेत आणि ते चांगली पॅकेजिंग करून त्यांचा ब्रँडिंग करून ते मार्केटमध्ये विक्रीला आणण्यासाठी तोही मी त्यांना प्रस्ताव एक द्यायला सांगितलेला आहे। तो नाविन्यपूर्ण प्रस्ताव देऊन तसं नियोजन आता करण्यात येणार। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।